आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. कर्मचाऱ्यांचा हा जी आर होणार रद्द, मंत्रालयात हालचाली सुरू. कर्मचाऱ्यांमध्ये संताप, जाणून घ्या सविस्तर. 18 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात सुरू आहे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा LDGC उत्तीर्ण झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत 29 जुलै 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णय GR रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्तामुळे अनेक वर्षापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शासन निर्णयाच्या कायदेशीर बाबीचा आढावा घेतला जात असून त्यामध्ये बदल अथवा निर्णय रद्द करण्याबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र या संदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काय होता 29 जुलै 2025चा शासन निर्णय? मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे आरक्षित पदावर नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता आणि पदोन्नतीबाबत 29 जुलै 2025 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. या निर्णयानुसार विविध विभागातील पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला होता. विशेषतः पोलीस उपनिरीक्षक आणि वन विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळाला. न्यायालयीन वादानंतर नवे वळण. दरम्यान शासन निर्णयाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात MAT आव्हान देण्यात आले होते. न्यायाधिकरणाने संबंधित निर्णय रद्द केला होता. त्यानंतर राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 29 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने संबंधित शासन निर्णयाला तात्पुरता दिलासा मिळाला. कर्मचारी संघटनांमध्ये चिंता. दरम्यान शासन निर्णय रद्द करण्याच्या हालचालींच्या चर्चेमुळे कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक संघटनांनी पदोन्नती प्रक्रियेत कोणताही बदल करण्यापूर्वी संबंधित कर्मचारी आणि संघटनांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. पदोन्नती प्रक्रियेला परिणाम होईल असा कोणताही निर्णय घेण्यास आंदोलनाचा इशाराही काही संघटनांकडून दिला जात आहे. सरकारची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट नाही. मंत्रालयीन स्तरावर विविध चर्चा सुरू असल्याचे बोलले जात असले तरी शासनाकडून अद्याप अधिकृत आदेश किंवा स्पष्टीकरण जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे 29 जुलै 2025चा शासन निर्णय कायम राहणार की त्यात बदल होणार, ह्याकडे राज्यातील लाखो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचते.